लय भारी पोच आहे. खाली छाती कोण आलं रे? जरा बाजूला साहेबांना जागा द्या साहेब होईल कार्यकर्ता तुमचा कोर्टात काम केली मी. हो. नाही म्हणजे आज कोणाची काही जयंती वगैरे आहे का? नाही हार घाला म्हणून विचारलं. नाही म्हणजे ते कार्यक्रमात होतो म्हणून तिकडे आलो. नाही पुतळा कोणाचा आहे असं म्हणजे? पुतळा होय तो आपला याचा तुला माहिती आहे की असं काय करतोय कार्यकर्त्याला म्हणतो माझा म्हणजे कुणाचं ते सांगायचं पिये हो पिये पुतळा कोणाला म्हणायचा? हा पुतळा म्हणजे ते पुतळा कोणाचा? तेच रे. अरे एक उलट्या हाताची थोतरीत बसल्यावर आठवल काय पुतळा कुणाचा त्यो? कोण बोलणार या? कोणाचा आवाज आहे? कोण बोलतोय? अरे म्या बोलतोय म्या. अरे काय भू करून भुकायलायस? हा पन्हाळावर येत आहे, गोंधळ घालताय, फोटो काढताय, पुरी बाळीस निघून झुडपात जाताय, पिकनिक पॉइंट करून ठेवलायस होय रे इथं. आणि ज्याच्या पुतळ्या संगत फोटो काढतायसा आणि यो सुकाळीचा ज्या पुतळ्याला हार घालतोय ते पुतळा कुणाचा हे माहित नाही रे तुम्हासनी. अक्कल लय बोलू नका. आता म्या बोलणार आणि जे सांगतोय ते कान उघडं ठेवून ऐका. आणि तुम्ही आधी ऐका हो नेते, स्वार्थाच्या राजकारणात रंग बदलणाऱ्या नेत्यानो आणि त्यांच्या चमच्यानो, तुम्ही जाणून घ्या या पन्हाळ्याचा इतिहास. निष्ठा काय असती हे बी कळेल तुम्हासनी. शिवरायांचा आदर्श समोर ठेवून राज्य करताय ना बरं तुम्ही? अरे भ्रष्टाचारानं आदर्श या शब्दाला बदनाम केलंयस तुम्ही. रोज ऐकतोय, रोज बघतोय नवीन घोटाळा. आज काय लावासा, उद्या काय तर 2G स्पेक्ट्रम, परवा काय तर राष्ट्रकुल. यासारख्या घोटाळ्यात अडकलेल्यासनी कसली आल्या स्वामीनिष्ठा आणि कशी कळायची राज्यनिष्ठा? अरे महाराज म्हणायचं रयतेच्या भाजीच्या देटाला बी हात लावू नको. आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या विकासाच्या नावाखाली त्यांच्या जमिनी हडपताय होय ना? शिवरायांनी डोक्यावर घेण्यापेक्षा शिवरायांचा विचार डोक्यात घ्या आणि राज्यकारभार कसा चालवायचा हे आमच्या राजांच्याकडनं शिका. ऐका या पन्हाळगडच्या मातीचा आणि माझ्या शिवाजी राजांचा इतिहास ऐका. त्या वक्ताला मराठी भूमीत स्वराज्याचा अंकुर वाढत होता, जोमानं फुलत होता. आमच्या शिवाजी राजांच्या रूपानं स्वातंत्र्याचा सूर्य उगवत होता. आणि अचानक घात झाला. मराठ्यांचा जो परमप्रतापी केसरी पन्हाळ्यावर कोंडला गेला. सिद्धी चौहानच्या 10,000 यवनी सेनेनं पन्हाळ्याला येडा घातला आणि पुन्हा सगळीकडे अंधकार, अत्याचार आणि अन्यायाचं थैमान माजलं. कुठवर सोसायचंय? नाही, स्वातंत्र्य देवता प्रसन्न व्हायलाच हवी. आमच्या महाराजांनी त्या येड्यातनं सुटायलाच पाहिजे. पण कसं सुटायचं राज? समद्या मावळच्या दऱ्याखोऱ्यातनं एकच प्रश्न घुमत होता. राज सुटणार कसं? कोण सोडवणार? आणि त्या येळेला राजांच्या पायावर आपली जान कुर्बान करायला असुसलेल्या मावळ्यांपैकी म्या पुढे झालो. वय म्या शिवा काशीत, नेबापूरचा दहावी. पण महाराजांनी हात ठेवला डोईवर आणि आयुष्यात सोनं झालं. ऐका 350 वर्षापूर्वीचा यो धगधगता इतिहास याच कोल्हापूरच्या मातीत घडलेला. ऐका. पण पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये. सारा रान कसं वाहून चाललंय पहा. बाजी, गोर गरिबांच्या हातातोंडाशी आलेली पिकं उद्ध्वस्त केली या पावसानं. सह्याद्रीचा सूर्य
या काळ्या ढगाने कोंडून ठेवलाय. संभाजीराव, कधी प्रकाश दिसणार या वसुंधरेला? पंत, अहो ऐकताय ना? अहो घोंगावतय. अहो हे वादळ लय घोंगावतय. एक आसमानामध्ये आणि एक महाराजांच्या मनामध्ये. अहो तुम्हाला सांगतो, हे वादळच या काळ्या ढगांची कोंडी फोडणार बघा. पण महाराजांचा मनसुबा नेमका काय आहे हेच काही कळायला मार्ग नाही. त्र्यंबक पंत, मुजरा महाराज, मनसुबा तर आमचा साफ आहे. आजच आम्ही सिद्धीच्या छावणीमध्ये जाणार आहोत, तहाची बोलणी करण्यासाठी. काय? महाराज, अहो महाराज काय बोलताय हे? नाही महाराज नाही. हा सह्याद्रीचा सिंह या कर्णूच्या बोकडाला शरण झाला. नाही महाराज, आसमानी संकटालाही न जुमानणारा हा अजस्त्र सह्याद्री त्या यवनांपुढे मान तुकवणार. असं आम्ही कुठं म्हटलंय बाजी? आम्ही दुश्मनाला शरण जाणार नाहीये. आम्ही फक्त तहाची बोलणी करण्यासाठी चाललो आहोत. शरणागती नाही तरीही तहाची बोलणी. महाराज, हे कोडं काही उलगडलं नाही. आम्ही सांगतो हे कोडं कसं उलगडायचं ते. मुजरा राज नाही ना ओळखलं? हे आपले शिवाकाशीत बाजी. या पन्हाळगडच्या दर्पणात उमटलेलं हे आमचं प्रतिबिंब. माफ करा राज, अंधारात ओळखलं नाही हे खरं आहे. त्यातून आम्ही सेवक. आमची नजर धन्याच्या पायावरती खेळलेली. मग चेहरा पाहणार तरी कसा? असं म्हणू नका बाजी. आपण सारे हिंदवी स्वराज्याचे पाईक. राजा, सेवक हा भेदभाव कशाला? इथला प्रत्येक मावळा एक शिवाजी आहे. तसा हाही प्रति शिवाजी. पण महाराज, आपला बेत कळला नाही. हो पंत, म्या सांगतो. पंत, ह्यो समोर अंधारात तो अस्पष्ट दिसणारा पावनगड बघितला सा? साक्षात प्रतिपन्नाळा असाच लौकिक आहे नव त्याचा. हवं, पावनगड म्हणजे जणू या पन्हाळ्याचा जुळा भाऊच. शत्रू जेव्हा या पन्हाळ्यावर चाल करून येतोय तेव्हा त्याची बी फसगत होत्या. पन्हाळा समजून तो पावनगडावर चालून जातोय. आणि ह्यो निधड्या छातीचा पावनगड बी मीच तो पन्हाळा असं म्हणून शत्रूला टक्कर देतोय. पंत, मी बी त्या पावनगडासारखाच आहे. हवं, राजाचा ह्यो पोशाख अंगावर चढवला आणि माझ्या देहाचा घड पावन झाला. आता शत्रू समोर शिवाजी म्हणून मीच सामोरा जाणार आहे. भले शाब्बास बाजी. सिद्धीला आता शिवाकाशीत बोलणी करण्यात गुंतवेल आणि या संधीचा फायदा घेऊन आपण विशाळगडाकडे कूच करायची. महाराज, शिव भेद एकदम छकाच आहे बघा. आपण शत्रूला हुलकावणी देऊन लगेच निघून जाऊ बघा. आपण निघून जाऊ, पण मग त्या शिवाचं काय होईल? हा शिवाजी नाहीये हे कळलं तर राज, अहो तर काय होईल? तो सिद्धी माझा जीव घेईल एवढंच नव्हे. राज, अहो मराठा मावळ्यांसाठी जीव प्यारा कवापासून झाला. मरणाचं चाळ पायात बांधून काळाच्या छातीवर नाचणारं मावळा आम्ही. आणि राज, मरताना शिवाजी राजा म्हणून मेलो तर त्याच्या परस भाग्य कुठलं? मरण तर कवाबी येणारच की. पण तुमच्यासाठी आणि स्वराज्यासाठी मरण याला नशीब लागते राज, नशीब लागते. जगदंब जगदंब शिवा. हा राज, आपल्या डोळ्यात पाणी आणि ते बी माझ्यासारख्या सामान्य मावळ्यासाठी. सोनं झालं राजा, सोनं झालं या जीवाचं. या अश्रूच्या एका थेंबासाठी 1,000 मरण मरीन म्या.
जावा राज, निश्चिंत मनानं गड सोडा. तुमची सावली असणारा यो शिवा त्या सिद्धीला तुमच्या सावली पातून मी पोचू देणार नाही आता. होय होय राजे, अहो निघाय पाहिजे तुम्हाला नाही. अहो ह्यो निसर्गाचा तांडव सुरू आहे हो, त्यातनंच यशाचं मांडव घालायचं आहे आपल्याला. गंगाधर पंत, त्र्यंबक पंत, हा गड आता आपल्यावर सोपवतोय. शिवा, जीवाला जग, असं तरी कसं सांगू तुला. आमच्या पाठोपाठ विशाळ गडावर लगोलग पोहोचा. जी राज. येतो आम्ही. चला चला, लवकर चला. थांबू नका, पळा. या अल्लाह, ये बारिश है या आसमानी आफत. ऊपर से शैतानी बारिश में शिवा ने हमारे नाक में दम कर रखा. शिवा भाग गया, शिवा भाग गया. क्या बकते हो? क्या? कैसे भाग गया हो? नामुमकिन है, बिल्कुल नामुमकिन. अरे आज तक इस कर्नूल के शेर के सिकंजे से पश्चिमी पर नहीं मार सका, तो ये सिवा, ये पहाड़ का चूहा कैसे भाग गया? जाओ फाजिल, पता करो कैसे भाग गया वो. जाओ. पकड़ा गया शिवाजी. हाँ? हुजूर, पकड़ा गया. इस तूफानी बारिश में भाग रहा था, लेकिन सिद्दी मसूद के शिकंजे से बच के जाएगा कहाँ? सिवा पकड़ गया. जी हुजूर. मसूद बहुत खूब, बहुत खूब. लाओ उसे हमारे पास. आइए राजा जी, आइए. बड़ी बेसब्री से हम आपका इंतजार कर रहे थे. आइए, बैठिए. शुक्रिया. हाँ तो फरमाइए, क्या लेंगे आप? देणारच असाल तर आदिलशाहीची गादी घेऊ आम्ही. तेवर तो देखो इसके, अब भी टूटे नहीं. हाँ, लेकिन हम बहुत खुश हुए. भाई जौहर, जिसने हमारे अब्बाजान अफजल खां साहब को मारा, उसका बरसी व कसर काट के फाजिल नहीं, फाजिल, ये तो राजा जी हैं, तुम्हारे मेरे जैसे मामूली सरदार नहीं. इसका फैसला तो बादशाह सलामत ही करेंगे. हाँ तो राजा जी, कहाँ जा रहे थे आप? हाँ? अरे आप तो सुलह करना चाहते थे ना. ये क्या ऐसे भागकर सुलह करना चाहते हो तुम? जोहर, अरे जर पळायचंच असतं आम्हाला तर तुला समजायच्या आत आम्ही राजगड गाठला सुद्धा असता. हुजूर, 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 क्या है? हुजूर, शिवाजी भाग गया. भाग गया? भाई क्या बकते हो तुम? सामने क्या तुम्हारा बाप खड़ा है? हुजूर, ये शिवाजी नहीं है. असली शिवाजी भाग गया. अरे फिर ये कौन है? सिद्दी मसूद, किसे पकड़ लाए हो तुम हमारे पास? हुजूर, शिवाजी कोई मैंने पालकी के साथ पकड़ा था, यही शिवाजी है हुजूर. बेवकूफ हो तुम. फाजिल, देखो इसे. नहीं जौहर, ये शिवा
शिवाजी नहीं है, ये शिवा नहीं है। हाँ, शिवा ने हमारे अब्बा जान का कत्ल किया था। उस समय कृष्णा जी भास्कर की तलवार से शिवा के सर पर घाव हुआ था। उसकी निशानी उसके सर पर नहीं है। नहीं, ये शिवा नहीं है, दगा है ये। तो पकड़ लो इसे। अच्छा, कौन है तू? शिवाजी. झूठ मत बोलो. अरे शिवाजीच हाय म्या. नाही, शिवाजी राजे भोसले नसलो तरी नेपापूरचा न्हावी शिवा काशीद म्हणतात मला. हरामखोर, पिछले 4 महीने से इस तूफानी बारिश में हम बैठे हैं, वो क्या तुझसे हजामत करने की? काय रे सिद्धी, कशी वाटली माझी हजामत? खामोश. मसूद, असली सिवा को छोड़कर ये किसे पकड़ लाया है तू? ये सिद्धी जोहर. अरे या स्वराज्यात माझ्यासारखा 1000 शिवा सापडतील तुला. कुणाला पकडणार तू? अरे उंदराचा सापळा घेऊन वाघाला पकडायचे स्वप्न बघायचे नसतात रे. खामोश. हमें बेवकूफ बनाकर अब तू जिंदा नहीं जा सकता. अब तेरा अंजाम क्या होगा जानते हो तुम? अरे सोड सिद्धी, या समोरच्या डोंगरावरला ज्योतिबा आमचं दैवत आहे. त्याच्या पालखीवर गुलाल खोबरं उधळावं तसं या स्वराज्यासाठी परान उधळतोय आम्ही. खामोश काफर. मौत को सामने देखकर बड़े बड़े झुक जाते हैं. अरे तू क्या चीज है? झुक जा हमारे सामने. कुर्ली साफ कर. अरे जा, सांगितलं नवं. शिवाजी कुणापुढे बी झुकला नाही, झुकत नाही आणि झुकणार बी नाही. सोंगातला असला म्हणून काय झालं? 4-5 शयांना मांडी खाली चिरडणाऱ्या राजाची कापड आहेत माझ्या अंगावर. स्वराज्याचा पोत पाजळून तुमच्यासारख्या महिषासुरांना गाठणाऱ्या आई तुळजा भवानीची कवड्याची माळ आहे माझ्या गळ्यात. अरे फक्त आऊसाहेबांबरोबर झुकणारा जिरोटोप आहे माझ्या डोसक्यावर. 1 दिवसाचा शिवाजी असलो म्हणून काय झालं? यो शिवाजी काय तुझ्या पुढं वाकल? अरे मोडन तर वाकणार नाही. तो फिर हम भी देखते हैं. सिपाहियों, झुकाओ इसे. अरे सोड तुझ्या. अरे सोड. इसे मौत का इनाम दो, पर इसका ईमान तोड़ो. ईमान. जोहर, इनामासाठी इमान विकणारी अवलाद तुमची. आमची निष्ठा या स्वराज्याशी. इथल्या दगड खोंड्याला स्वाभिमानाचा शेंदूर फासून देव बनवणाऱ्या आमच्या शिवाजीराजांशी. त्या निष्ठेचं मोल तुम्हाला काय कळणार? अरे फेकलेल्या तुकड्यांसाठी पाचशाचं तळवं चाटणं हे तुमचं इमान. सल्तनतीची पदं मिळवण्यासाठी स्वतःच्या आया बहिणींचा लिलाव करून त्यांना बी पाचशाही जनानखान्यात कोंबणं ही तुमची निष्ठा. खामोश. अरे जा, ह्योच फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात. अरे तुम्ही दासींची पदं भोगतायचा आणि आम्ही पदासनी दाशिवानी मानतो. तुम्ही तुकड्यासाठी जगताय आणि आम्ही आमच्या मातीसाठी मरतो. खामोश. टुकड़ों पर पलने वाला कुत्ता कहता हूं तुम्हें. सिपाहियों, इसे कुत्ते की मौत मारो. कुत्ते की मौत. अरे तू काय मला कुत्र्याची मौत देणार रे? अरे यो शिवा मरताना देखील शिवाजी राज म्हणून मरतोय. यालाच म्हणतात मर्द मराठ्याचा बाला. पागल पागल. अरे देखते क्या हो, मारो इसे. अरे जा. हाँ? हाँ? राज राज जोहर, यो सोंगातला शिवाजी बी चुकला नाही. लक्षात ठेव, 1 दिवसाचा शिवाजी होण्याचं भाग्य मिळालं मला. माझ्या जन्माचं सार्थक झालं. राज, तुम्हाला दिलेला शब्द पुरा केला. राज, माझा
शेवटचा मानाचा मुजरा राजा. फाजल, ये सिवा का हम शक्ल शिवाजी काशिद ऐसा था तो फिर असली सिवा कैसा होगा? मर गया लेकिन झुका नहीं. ये है असली मर्दाना सिपाही. क्या मरहटे ऐसे होते हैं? फाजल, जाओ पकड़ो उस सिवा को. मुझे असली सिवा चाहिए, असली सिवा, वो भी जिंदा. जाओ. अखेर रक्ताची चिळकांडी उडाली. रुधिराचा अभिषेक लिहून स्वातंत्र्य देवी प्रसन्न झाली. असं दिव्य बलिदान खोडखिंडीमध्ये बाजी प्रभू आणि 300 बांधलवीरांनी केलं. घोडखिंड त्यांच्या रक्तानं पावन झाली आणि स्वराज्याच्या तेजो भास्कराला, मावळ मातीच्या शिवबा राजाला या शिवा काशीदनं विशाळगडी सुखरूप पोचवलं.